33व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या तयारीला वेग. आदिवासी कला, संस्कृती, इतिहास व स्वाभिमानाच्या लढ्यासाठी व्यापक चर्चा. सविस्तर वृत्त असे की खांडबारा येथे आदिवासी एकता परिषदच्या वतीने 33व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीची सुरुवात धरती माता गीत वंदनाने करण्यात आली. बैठक श्री विनायक गावित, माजी सभापती, पंचायत समिती नवापूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीची प्रस्तावना श्री करमसिंगदादा पाडवी यांनी मांडली. त्यांनी मागील 32 वर्षांपासून आदिवासी कला, इतिहास, संस्कृती, आत्मसन्मान, स्वाभिमान व पर्यावरण संरक्षण या विषयांवर देश विदेशात सुरू असलेल्या वैचारिक आंदोलनाची माहिती दिली. दरवर्षी विविध राज्यांत आदिवासी एकता परिषदेतर्फे भव्य सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन केले जाते, असे त्यांनी नमूद केले. येणारे 33वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन दिनांक 14 व 15 जानेवारी 2026 रोजी चेनपुरा, तालुका नेपानगर, जिल्हा बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठकीत 13, 14 व 15 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या विविध चर्चासत्रांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये आदिवासी साहित्य, कला, ज्ञान व इतिहास चर्चासत्र, आदिवासी महिला चर्चासत्र, युवा चर्चासत्र, आदिवासी बालकला व सांस्कृतिक सहभाग, भव्य आदिवासी सांस्कृतिक महारॅली या सर्व उपक्रमांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शहादा, खेतेय, पानसेमल, नेवाली, सेधवा मार्गे नेपानगर येथे रॅलीने सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आप वाहरूदादा सोनवणे, आप सी के पाडवी, आप रॉबिन नाईक, आप राजेंद्र कुमार गावित, आप गोसा पेंटर, आप भीमसिंग वळवी, आप सुनील सुळे, आप अभिजित वसावे, आप नामदेव पटले, आप अरविंद वळवी, आप जमन ठाकरे, आप अनिल चव्हाण, आप रवींद्र ठाकरे, आप सचिन पावरा, आप चंद्रसिंग बर्डे यांच्यासह नवापूर, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नंदुरबार तालुक्यांतील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक एकतेचा संदेश देत महासंमेलन यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी समीर पठाण यांचा खास रिपोर्ट.